भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ शाखा बावरीनगर दाभड येथील महाविहार येथे संयोजक डॉक्टर SP गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्येष्ठ आंबेडकरी नेते सुरेशदादा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आषाढ पौर्णिमेनिमित्त श्रद्धेय भिक्खू डॉक्टर M सत्यपाल महाथेरो, श्रद्धेय भिक्खू विनय बोधीप्रिय महाथेरो, श्रद्धेय भिक्खू रेवत बोधीथेरो यांच्या वर्षावास कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी सामूहिक ध्यान साधना, सामूहिक वंदना, त्रिशरण अष्टशील, ग्रहण धम्म देसना आदी धार्मिक संस्कार कार्यक्रम घेण्यात आले। या प्रसंगी धम्म मंचावर श्रद्धेय भिक्खू अस्सजी थेरो, श्रद्धेय भिक्खू बुद्धभूषण भंते शीलवान, भंते संघपाल उपस्थित होते। कार्यक्रमात शहरातील व परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आषाढ पौर्णिमा, बौद्ध धम्मामध्ये आषाढ पौर्णिमेचं महत्त्व अतिशय महान आहे। आजच्या दिवशी महामाया देवीच्या म्हणजे राजा शुद्धोधनांच्या पत्नीच्या गर्भामध्ये एका सुमेध नावाच्या बोधिसत्वाने प्रवेश केला। महामाया देवीला गर्भधारणा झाली, म्हणून गर्भदिन म्हणून सुद्धा आज जगतामध्ये साजरा केला जातो। एवढंच नव्हे तर आजच्या दिवशी सिद्धार्थ गौतमाने महाभिनिष्क्रमण केलेला आहे, म्हणजे गृहत्याग केलेला आहे। तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा, ज्या दिवशी तथागतांनी सारनाथ येथे मृगदाय वनामध्ये धम्मचक्क पवतन सुत्ताचा उपदेश केला। तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा। आणि ज्या दिवशी बौद्ध भिक्खू लोक वर्षावासाला प्रारंभ करतात, तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा। खऱ्या अर्थाने ज्या दिवशी धम्मभाषा म्हणून भगवान बुद्धांनी धम्मचक्क पवतन सुत्ताचा उपदेश केला, तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा। आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थाने भिक्खू संघाची स्थापना झाली, पंचवर्गीयांना दीक्षा दिली, तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा। आज या संपूर्ण मानव जातीमध्ये उपोषण व्रताचं महत्त्व अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणून उपासक उपासिकांनी पंचशीलधारी बनावं, अष्टशीलधारी बनावं आणि विपश्यना साधना करावी। खरं तर वर्षावासाची पार्श्वभूमी अशी आहे की एकदा राजा बिंबिसार हा आपल्या निवासस्थानामध्ये बसले असताना त्यांनी विचार केला की अन्य धर्माचे परिवारजक पावसाळ्याच्या दिवसामध्ये आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमापर्यंत एका ठिकाणी राहून अध्ययन चिंतन मनन करत असतात। आपणही भगवान बुद्धाकडे जावं आणि भगवान बुद्धाला विनंती करावी की भगवान, अन्य परिवारजक ज्या पद्धतीने 3 महिने एकाच ठिकाणी राहतात, आपल्या भिक्खू संघाला सुद्धा आपण सांगावं की आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत भिक्खू संघाने सुद्धा एकत्रित यावं। अष्टमी, अमावस्या, पौर्णिमा या उपोषत्ताच्या दिवशी उपोषण व्रताचं पालन करावं, पातिमोक्षाचा पाठ करावा, अशा प्रकारची सूचना राजा बिंबिसाराने भगवंताला केली। आणि मग भगवान बुद्धाने सुद्धा राजा बिंबिसाराला उपदेश दिला। आणि उपदेश दिल्यानंतर मग राजा निघून गेल्यानंतर भगवान बुद्धांनी भिक्खू संघाला बोलावलं आणि भिक्खू संघाला सांगितलं की भिक्षूंनो, आषाढ पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत आपण एकत्रित यावं, जेणेकरून की आपल्या हातून कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही, गवत तुडवल्या जाणार नाही। महाविहार हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील ज्ञान प्रसाराचं एक प्रमुख केंद्र म्हणून मान्यता पावलेलं आहे।
या ठिकाणी नियमितपणे धम्मसंस्कार आणि धम्मप्रसार या दृष्टिकोनातून सातत्याने महाउपासक डॉक्टर SP गायकवाड आणि भिक्षू संघाच्या वतीने प्रयत्न केले जातात. आज तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाला बोधिसत्व ज्ञानप्राप्ती झाल्याच्या नंतर सारनाथ येथे त्यांनी पहिले धम्मचक्र प्रवर्तन दिले आणि धम्म ही माणसाची जगण्याची रीत असावी अशा प्रकारचा एक मौलिक संदेश त्यांनी दिला आणि इथूनच बौद्ध धर्माच्या प्रचाराची प्रसाराची सुरुवात झाली. त्यांनी उपस्थित 5 बौद्ध भिक्षू संतांना धम्मदीक्षा पण दिली आणि त्या संतांनी तथागत सिद्धार्थ बोधिसत्वाचा मार्ग अनुसरला आणि आज पाहतो 5 संत आणि तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या अथक परिश्रमाने पर्यटनाने आज जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार वाढलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या धम्माचा स्वीकार केल्यानंतर हा धम्म देशाच्या सामाजिक जीवनामध्ये रूढ होत चाललेला आहे. ज्या विचारावरती धम्म सांगितला त्या विचारावरती या देशातील माणूस आज उभा राहतोय. आपलं स्वतःचं जीवन त्या विचाराप्रमाणे वृद्धिंगत करतोय आणि आचरणामध्ये तो आणतोय. ही आज महत्त्वाची बाब आहे. या निमित्ताने मी सर्व भारतीय बौद्धांना हार्दिक शुभेच्छा प्रदान करतो.